नमस्कार. तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा. मी बाळासाहेब शिवाजी गुले, राहणार चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. हा जो तुमचा प्लॉट आहे हा व्हरायटी कुठली? ही जम्बो ब्लॅक. अच्छा. आता साधारणतः किती दिवसात झाली आहे? आता 108 दिवस झालेत. हां. तुम्ही तुमचं पहिलंच वर्ष लावले, अनुभव तुमचा पहिलाच आहे की याच्यापूर्वी द्राक्ष बाग होती तुमच्याकडे? नाही, हे पहिलंच वर्ष आहे आमचं. अच्छा, पहिल्याच वर्षी तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय? हो. तुम्ही ज्यावेळेस तुमचा थोडासा एकंदरात समजा ह्या वर्षी तुमचं पहिलंच वर्ष आहे, पण जर सेटिंग वगैरे जर पाहिली तर साधारणतः किती माल निघेल एक अंदाज तुमचा असा सध्या? माझा अंदाज असा आहे की 7 ते 8 टनाचा अंदाज आहे 2 एकरामध्ये. पहिल्या वर्षीच? पहिलंच वर्ष. आणि एक साईज साधारणतः किती झालेली आहे तुमच्या होतं ना? साईज बघा बरं. साईज जर पाहिलं तर 18 प्लस तर आहेच आहे, पण बॉटमला लावा बरं. सरासरी 20 किंवा 22 पर्यंत झाली. आता हे किती 18चं आहे ना? आता ही बघा, ही 18 प्लस. अच्छा, 18 प्लस आहे ही. म्हणजे एकदम ही 22 mm ची साईज आहे. अच्छा अच्छा अच्छा, बरं. साईज छान झाली. ही 18 नाही, 18 प्लस आहे ही ती पण. 18 प्लस. तर मला एक सांगा, साधारणतः एक तुमचा हा जो प्रवास आहे, ज्यावेळेस तुम्ही बाग धरली, या ना पुढे, तर बाग धरली त्यावेळेस म्हणजे तुम्ही काडी तयार नव्हती असं सांगत होते. हो. तो कसा प्रवास होता त्यावेळेस? काय भीती होती मनामध्ये? त्यावेळेस पहिलंच वर्ष हां. आणि थोडी लागवड लेट झाल्यामुळं काडी झाली नव्हती. बरं. काडी संख्या कमी असल्यामुळं एकंदर असं वाटलं की हां, फळ ते मापात निघतं की नाही, फळधारणा होते, घड निघता का नाही हीच भीती होती. बरं बरं. काडी कवळी होती. त्यावेळेस मग तुम्ही सुरुवातीपासून वापरताय यावर्षी? हो आता साधारणतः हा घड जर पाहिला आपण तर मला वाटतं 300-400 ग्रामचा आरामशीर असेल. हो. हां. तर एक पहिल्या वर्षी असताना तुम्हाला अनुभव कमी आहे आणि ह्या कंडिशनमध्ये साधारणतः तुम्ही आता किती दिवसात झाला आहे प्लॉट तुमचा? आता 108 दिवस झालेत. 108 दिवसात झाला आहे आणि बऱ्यापैकी जवळ या ना पुढे. मला वाटतं एक आपण जर खालून जर बघितलं तर कलर पण बऱ्यापैकी फिरलेला आहे. हो. तुम्ही थ्रेड मारलं आहे का अजून? नाही, अजून इथ्रेल मारलं. मारलेलं नाही. तुझं नाव काय बेटा? यश. येस. तू द्राक्ष खातोय, बघू, दाखव जरा ते थोडीशी हातातले तुझ्या वरती दाखव. हां. हे तू खातोय, तुला गोड लागतंय का? गोड लागतंय ना? गोड लागतंय म्हणजे शुगर आलेली आहे याच्यामध्ये. हो. ओके. आता किती द्राक्ष खाली तू आल्यापासून? सारखं द्राक्षच खातोय ना? खातोय ना? गोड लागतंय म्हणूनच खातोय ना? बरं बरं बरं. म्हणजे आपण आपल्या मुलांना हे द्राक्ष खायला सहज देऊ शकतो, एवढे सेफ आहेत का असं वाटतं तुम्हाला? या ना पुढे. हो, सेफच. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. हां. आणि कमीत कमी केमिकल खूप कमी वापरले. हो. म्हणजे एवढा आत्मविश्वास कसा मग याच्यामध्ये? पूर्वी डाळिंबाचा प्लॉट होता मागच्या वर्षी. डाळिंबाला प्रयोग झाले ते थोडेसे आणि त्याच्यामुळे थोडासा रिझल्ट आला होता. त्याच्यामुळे म्हटलं मग हे द्राक्षाला वापरून बघू. आता याच्यावरती लष्ट दिसतंय बघा, जबरदस्त लष्ट आहे, बरोबर आहे ना? आणि चमक एकदम जबरदस्त आहे आणि लष्टर खूप छान आहे. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ऑर्गॅनिकचा वापर केलेला दिसतोय. हो. तर साधारणतः एक अनुभव म्हणजे असा की सॉईल चार्जर वापरताना किंवा सगळं फ्रूट चार्जर बाकी सगळं टेक्नॉलॉजी वापरताना तुम्हाला याच्यामध्ये वेगळे पण काय जाणवतं? जनरल एक जसे बाकीचे शेतकरी सांगतात, तुम्ही शेणखत पण वापरलेलं नाही असं पण सांगत होते. हो. ते थोडं सांगा. शेणखत माझं पूर्वी फक्त लागवडीच्या टायमाला 8 ट्रेलर शेणखत गेलं होतं. बरं. त्याच्यानंतर धरल्यापासून शेणखत टाकलेलं नाही. पूर्ण सॉईल चार्जर्स वापरतो खाली. आणि खालची कृषी अमृत आणि ग्रीन गुजरातच्या 10 बॅग टाकल्या होत्या. अच्छा, 2 एकराला 10 बॅगेस टाकल्या होत्या. त्याच्यामुळे खत नाही म्हणूनच असं समजायचं. खत नाही असं समजायचं, तरी पण अशा प्रकारे साईज वगैरे आहे. आणि म्हणजे तुम्ही थोडं सुरुवातीला थोडेसे नर्वस होते, काडी बनलेली नव्हती त्याच्यामुळं. आणि तरी सुद्धा बघा, काडी तशी अजून एवढी तयार नाही, तरी पण घड खाली एकदम मस्त तयार झाली, एकदम बारीक काडी. हां. आणि पूर्ण त्याची वाढ पण पूर्ण झाली नाही, तरी पण अशा प्रकारे आहे. साईज पण चांगली झाली. आणि थंडीच्या माने यावर्षी थंडी भरपूर होती. हा, तुम्हाला साईजची एक शंका होती, तर तो अनुभव सांगा या पुढे. हां. म्हटलं थंडीमध्ये आपली साईज होणारच नाही असं धरूनच चाललो होतो. बरं बरं. पण ही 18-20 म्हणजे 20 साधारणतः 20 प्लसच्या पुढे गेलेली साईज. अच्छा, बरं बरं. जनरल ही जी व्हरायटी आहे हिची साईज सरासरी कितीपर्यंत जाते? जनरलीची साईज जाते 24 पर्यंत. बरं बरं 24-25 पर्यंत. आता आपण जर सगळीकडे जर बघितलं, म्हणजे खाली जर बसलो आपण, तर तुमचं म्हणजे सगळी जी डेव्हलपमेंट आहे म्हणजे सगळ्या पूर्ण बागेमध्ये खूप एकसारखी आहे, छान, बरोबर आहे. मग एक साधारणतः तुम्ही जनरली ज्या बागा लोकांच्या ऑब्झर्व करता या पुढे, त्या आणि आपल्या बागेमध्ये तुम्हाला काय एक वेगळे पण काय जाणवतं? वेगळे पण असं की याला लष्टर चांगलं आहे. हां. साईज भरपूर झाली सॉईल चार्जरमुळे. बरं बरं बरं. हां. वेट पण चांगलं वाटतंय. हो. आणि वेट पण चांगलं आलेलं आहे. आणि एक ब्लॅक ज्या व्हरायटी आहेत त्यांचा एक अनुभव असा आहे की कलर येत नाही, बरोबर ना? हो. आता हे 108 दिवसामध्ये तुमचा हा कलर आला आहे,
बरोबर आहे. आणि असं नाही की जवळजवळ माझ्यावरती जवळजवळ 60 ते 70% कलर आलेला आहे. तुम्ही अजून इथे पण दिलेलं नाही. वर पहिल्याच वर्षाची बाग आहे, म्हणजे मॅच्युअर्ड पण नाही आहे. आता याची साईज बघा, हे मला वाटतं सरासरी 25 आहे. हो, बरोबर आहे ना. मग 70 ते 80% कलर आलेला आहे त्याला. आणि हे बघा, मी पता पूर्ण तुमच्या पुढे पुढे येतो. हा बघा, म्हणजे शायनिंग पण आहे, साईज पण आहे. समोर पण बघा तुम्ही, या साईडचे समोर पण बघा. ही पूर्ण जे झाड आहे इथे आपण जवळून जर घेतलं तर पूर्ण युनिफॉर्म कलर राहिला आहे सगळा. म्हणजे तुम्हाला थोडासा ह्या वर्षीचा अनुभव आहे, तो पुढच्या वर्षी जाताना काय सोबत काय घेऊन चालले तुम्ही आता? सोबत असंच शेतकऱ्यांना असंच सांगेल की सॉइल चार्जर थोडासा भरोसा ठेवा आणि फरक अनुभवा. हां हां. म्हणजे पुढच्या वर्षी जर तुम्हाला ट्रायल करायचं, ट्रायल करून बघा. आता मी तर केलेलीच आहे या वर्षी, मला पूर्ण अनुभव आलेलाच आहे. बरं बरं. माझं थोडं जर ऐकलं तर तुमचा फायदा नक्कीच होईल. नाही म्हणजे आणि केमिकलचा कमीत कमी वापर करा, ऑर्गॅनिक बरं, भर द्या. नाही आता समजा शेतकरी, मी आता आज एक चमत्कार झाल्यासारखं, आटपाडीचे एक शेतकरी होते, त्यांनी मला ग्रुपवरती कुठेतरी एक फोटो टाकला आणि व्हिडिओ टाकला की 22,000चं कुठलं तरी औषध आहे म्हणे, आणि 1 लिटर आणि ते सोडा म्हणे आणि साईज होईल. म्हणजे तुम्हाला हसू का बरं येऊ राहिले? हसू का बरं येऊ राहिले? आतापर्यंत असं काय संशोधन अजून झालेलं नाहीये. त्यांना काय अनुभव आलेला असं ते आपल्याला माहित नाही. म्हणजे मला काय माहिती, शेतकरी असं जे गाजर आहेत ना, हे जे गाजर असं दाखवलं जातं, त्या गाजराला शेतकरी कसं काय पाहतात, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन समोर नसतो. आता मला सांगा, असं 1 लिटर औषध सोडून जर साईज व्हायला लागली तर मग एवढे खताच्या गोण्या आणि एवढं मेहनत, एवढं काय करायची गरज आहे? बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी साध्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे की ग्रोथ हार्मोन्स किंवा संजीवक या ना, आपण त्या साईडला जाऊ. म्हणजे ह्या सगळ्यांचा वापर करताना आपण अभ्यास केला पाहिजे की आपण नेमकी कुठे चाललेलो आहे शेतीमध्ये, बरोबर आहे की नाही. आता हे जे तुमची साईज म्हणलं तुम्ही थंडीमध्ये, ह्या वर्षी आपल्याला किती साईज, म्हणजे टेम्परेचर कितीपर्यंत गेलं होतं? आपलं टेम्परेचर गेलं होतं कमीत कमी आता निफाडचं तर 1 अंश गेलंच होतं, पण आपल्याकडे 5 अंशापर्यंत 5 अंशापर्यंत गेलं होतं. जवळजवळ बऱ्याच लोकांचं क्रॅकिंग झालं त्या काळामध्ये. आता हे तुम्ही जर घड पाहिली तुमची एकदम जबरदस्त आहे, बरोबर आहे. साईज तुम्ही एवढं दाखवली की साधारणतः आपण पाहिली सरासरी 25चे पण घड आहे बरेचसे. मग अशा वेळेमध्ये तुम्ही जर झाडाला पोषण व्यवस्थित दिलं तर काय गरज आहे हो हे सगळं, म्हणजे वेगवेगळे संजीवक हे ते वापरण्याची काय गरज आहे? फार नाही, कमीत कमी संजीवक वापरणे, केमिकलचा कमीत कमी वापर करणे आणि पोषणावर लक्ष देणे. हो, म्हणजे मुळी आणि हे जे आहे पानं, झाडाच्या वरून मारा करून उपयोग नाही काही. माती जपली खाली पाहिजे. पूर्ण आपली सॉइल महत्वाची आहे, सॉइलवर कार्य करा. आता तुमच्या परिसरामध्ये जे शेतकरी आहेत बाकी सगळे, जे नाविन्यपूर्ण या भागामध्ये, समजा तुम्ही जवळच महेंद्र हाशी तुमच्या जवळच इथे, तर त्यांनी चांगला आदर्श घालून दिला सगळ्यांना. बरोबर. तर कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत काही प्रवास, जो नवीन तरुणांचा जो प्रवास आहे द्राक्ष बागांकडे, तो कसा वाटतो ह्याच्या मदतीने, सॉइल चार्जरच्या मदतीने? प्रवास चांगलाच आहे, ऑर्गॅनिक भर दिला तुम्ही हां, तर मग सॉइल, आपली सॉइल पण जपली जाईल आणि या. जास्तीत जास्त उत्पादन आणि कमीत कमी खर्च. अच्छा, आता तुम्ही म्हणजे हे जे तुम्ही खाली बघा, खालचे तुमचे ओलांडे आहेत, खालचे फुटवे पकडले त्याला पण चांगले गड आहे. हो, अंगावर पण गड धरले. हा, अंगावर धरले ते बघा, याच्या हातामध्ये इथं, म्हणजे याच्या पाठीमागच्या त्याला पण बघा, म्हणजे खाली धरले त्या काडीला पण एकदम छान माल निघालेला आहे, एकदम छान. आणि साईज पण बघा किती सुंदर आहे. म्हणजे एकंदरीत एक आत्मविश्वास वाढवणारी टेक्नॉलॉजी आहे असं वाटते तुम्हाला? हो, शेतकऱ्यांनी याचा एक एक्सपिरियन्स तरी नक्की घेतलाच पाहिजे. मी तर म्हणतो. बरं, खर्चाची बाजू नाही सांगितली तुम्ही. खर्च एकदम कमी. मी आता जवळजवळ ग्राफ्टिंग केल्यापासून 50 ते 60 हजार रुपये खर्च आलात मला फक्त सॉइल चार्जरला. पण लोक तर असं म्हणतात की हे काहीतरी पुढे सोडतात असं, हे गावठी नाही, काय पुढे नाही. आता म्हणणारच आहे, कारण आता त्यांनी वापरले नाही ना अजून. म्हणजे सुरुवात केली का लोक का त्यांना तो हा डबल खर्च लागतो. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट, रोग घ्यावा लागतं. बरोबर आहे ना. ती एक मानसिकता अशी तयार होते की लोकांना लगेच खिशातून द्यावेतात पैसे. हो, लोकांना उधार घ्यायची सवय लागेल ना, उधार भरपूर भेटतं ना. पण त्याचे रिझल्ट आले पाहिजे ना. बरोबर, काय घेणं नसते त्यांना, उधार भेटतंय, मारायचं भरपूर असं. मग ते आपलं समाधान करून घेऊन जर शेती केली तर मग असं होणारच आहे ना. आता तुमच्या समोर सांगा, पहिलं वर्ष आहे तुमचा, एवढा आत्मविश्वास वाढलाय, लोकांची मानसिकता बदलत नाही. असं आपलं जो बदलेल तुमच्यासारखा त्याच्या मात्र दिशा बदलणार आहे, दशा पण बदलणार आहे. काय फायदा तर होणारच आहे नक्की. ओके, थँक्यू.